पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील ओसरविरा गावात मोठी राजकीय उलथापालथ घडून स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे। शिवसेना, शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांसह मार्क्सवादी लेनिनवादी विचारसरणीच्या लाल बावटा पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी विलास शिंगडा, मधु मेरे, दशरथ दळवी, हरीश तांडेल, महेश लाखात, मोहन लाखात, आत्माराम वरठा, गणेश वावरे, दीपक वरठा यांनी आपल्या समर्थक व कार्यकर्त्यांसह लाल बावटा पक्षात प्रवेश केला। या सामूहिक पक्षप्रवेशामुळे ओसरविरा गावासह डहाणू तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। शेतकरी मजुरांच्या प्रश्नांवर सातत्याने लढा देणाऱ्या लाल बावटा पक्षाच्या धोरणांमुळे प्रभावित होऊन हा पक्षप्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले। पक्षप्रवेशावेळी स्थानिक प्रश्नांवर ठोस भूमिका घेऊन रोजगार, शेती, पाणी व मूलभूत सुविधांसाठी संघर्ष उभारण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला। दरम्यान या घडामोडीमुळे डहाणू तालुक्यातील ओसरविरा भागात पक्षांना मोठा राजकीय धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली असून आगामी पंचायत व जिल्हा परिषद स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवीन राजकीय समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज राज्य प्रतिनिधी शैलेश तांबडा, पालघर। पालघर जिल्ह्यामध्ये सतत लाल बावटा पक्षाच्या वतीने जे काय आम्ही आंदोलन करतोय मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाच्या वतीने, त्या आंदोलनाला पाहता आज डहाणू तालुक्यातील असरविरा, बोरीचा पाडा आणि वाणगाव मधली काही कार्यकर्ते विविध पक्षामध्ये आणि संघटनामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते। त्या लोकांनी आमच्या कामाकडे पाहून आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्या पक्षामध्ये त्यांचं आम्ही आमच्या पक्षामध्ये स्वागत करतोय। येत्या काही दिवसामध्ये त्यांच्या तालुक्यातल्या त्यांच्या गावातले जे काही प्रश्न असतील, अडीअडचणी, त्याच्यावर आम्ही प्रामाणिकपणे काम करू। कुठल्याहीपणे विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेल्या लोकांची नावं सांगतो: मधु मोरे, विलास शिंगडा, हरीश तांडेल, महेश लाखात, मोहन लाखात, दशरथ दळवी आणि वाणगावचे काही कार्यकर्ते आहेत: आत्माराम वरठा, गणेश वावरे, दीपक वरठा आणि तोरणपडा ह्या ठिकाणीचे काही कार्यकर्ते आहेत। त्याने आमच्या पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि अतिशय तालुक्यामध्ये आणि संबंधित जिल्ह्यामध्ये आज उत्साहीचं वातावरण आहे। तशाच प्रकारे 10 तारखेला जो काय लॉंग मार्च निघणार आहे, मोर्चा निघणार आहे लाल बावट्याचा, त्याच्यामध्ये सुद्धा ही सगळी लोक मोठ्या संख्येने सामील होणार आहेत। माझं नाव आहे विलास शिंगडा। मी आता लाल बावटा लेनिन पक्षामध्ये पक्षप्रवेश केले आहे। याच्या आधी मी शिंदे गटात पक्षप्रवेश केलेला होता। आताच आजच्या दिवशी मी लेनिन लाल बावटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। कारण आमच्या जे बी प्रश्न होते पॉलिटिशियनचे किंवा कुठले पण जे प्रश्न होते ते आमच्यावरती दडपपणा आणलं जातं। त्यामुळे आम्ही आज लाल बावट्याचा झेंडा हाती घेऊन मी लाल बावट्यामध्ये पक्षप्रवेश करत आहे। कारण जे बी आमचे प्रश्न होते जात नाही, वारंवार आमच्यावरती अत्याचार अन्याय होत होता आमच्या गावातून। त्यामुळे आम्ही आज ओसरविरा गावातून मोठ्या संख्येने पक्षप्रवेश केलेला आहे। मधु मेरे, ओसरविरा बोरीवाड्याचे, राष्ट्रवादीमध्ये अजित पवार याच्या राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो आणि पहिले तर मी ग्रामपंचायतचा सदस्य पण झालेलो आणि जी काय आमची राष्ट्रवादीची तिकडनं पंचायत समितीची सुटली ते तिथेला मी निवडून आणायचा प्रयत्न पण केला आणि आणली पण। एक वेळेला समजा काय त्याच्यात घोटाळा झाला, परत पण ती राहिली 2 याच्याने परत उभी केली, परत पण निवडून आणली। आम्ही असा वारंवार प्रयत्न करतच राहिलो। तर ते काही कामाला जरा संकटात पडलो का आम्ही जायचं तसे, तर ते पोलीस स्टेशनची आमचे जास्त कामं नाही, पण ते पोलीस स्टेशनचं पण आमचं काम होत नाही। ते सांगतो येतो आणि ते पण आमचं झालं नाही। बरीच कामं अशी काही एक ती आमची कामं अशीच राहत गेली, तर काम होत नाही। म्हणून मी त्याला जरा सोडण्याचा प्रयत्न केला आणि लाल बावट्यामध्ये प्रवेश करून आणि हाती झेंडा घेऊन मी त्यांचं काम जरा चांगलं ऐकून मी त्याच्याशी जोडले जात आहो।